कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कर्जतच्या फार्म हाऊसवर सापळा रचत कमळीने गौरीचे वेषांतर करून कामिनीकडून गुन्हा कबूल करून घेतलेला असतो. त्याचसोबत ह्या कामिनीच्या आता सर्व काही गुन्ह्यांची आता इकडे कमळीने त्याचबरोबर ऋषीने खूप मोठ्या मोबाईलमध्ये पुरावा रेकॉर्ड करून ठेवलेला असतो. आणि आता इकडे कमळीच्या ह्या युक्तीमुळे त्याचबरोबर आता कामिनीच्या पापांचा घडा भरलेला असतो. आणि त्याचमुळे आता इकडे जी काही कामिनी आहे ती कामिनी आता इकडे पोलिसात जाणार असते. कारण आत्तापर्यंत तिने खूप काही गुन्हे केलेत. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त गौरी आणि त्याचबरोबर तिची मुलगी घरात येऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि त्याचमुळे कमळी आणि ऋषीने हे सगळे काही कटकारस्थानं करून त्याचबरोबर हा सापळा रचून पोलिसांच्या मदतीने कामिनीचा बंदोबस्त केलेला आहे. ते कसं केलं, कशा पद्धतीने हे रंगवलेलं आहे, हे सगळं आपण या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घेऊयात. तर आता प्रेक्षकांनो, आपण आत्तापर्यंत मालिकेमध्ये पाहतो की आता इकडे जी काही कमळी आहे, कमळी इथे ऋषीला म्हणत असते, ऋषी सर मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे कामिनी आजी आहे. तेव्हा ऋषी म्हणत असतो, ठीक आहे, मग आपण त्या सगळ्या गोष्टीकरिता एक खूप मोठा प्लॅन रचूयात जेणेकरून ह्या लोकांना अडकवता येईल. आणि त्याचबरोबर आपण हे सगळं काही लिगली करूयात, म्हणजे पोलिसांच्या मदतीने. कारण इकडे आता कमळी आणि निंगी जेव्हा बोलत बसलेल्या असतात तेव्हा कमळी म्हणत असते, निंगे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का गं, म्हणजे बघ ना, काही जरी झालं ना तरी सुद्धा अन्नपूर्णाजी जेवल्या असतील का नाही, किंवा त्यांना त्यांची नात भेटायला हवी होती गं. त्यांच्यासोबत ह्या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्यात ना, त्यामुळे मला मात्र फारच जास्त टेन्शन येते. हे सगळं अशा पद्धतीने व्हायला नकोय असा इकडे ती विचार करू लागते. आणि तेव्हा निंगी म्हणत असते, पण कमळे तुला एक गोष्ट सांगू का, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या फक्त आणि फक्त इकडे त्या कडू आजीमुळेच होत आहेत बघ. मला ह्या सगळ्या गोष्टीची पूर्ण खात्री आहे बघ. हे सगळं ती कडू आजीच करते असं इथे ती बोलू लागते. आणि तेव्हा लगेच आता कमळी म्हणत असते, हो ग निंगे, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, मला सुद्धा त्यांच्यावरच संशय आहे. पण आता काय करायचं. पण तुला एक गोष्ट सांगू का, त्या अनिकाला, कामिनी आजीला, त्याचबरोबर रागिनी मॅडमला असं वाटते की इकडे राजन काकाची मोठी मुलगी आणि त्याचबरोबर त्यांची बायको त्यांना भेटूच नये म्हणून मला असं वाटतंय. तेव्हा निंगी म्हणत असते, हो तू बोलतेस ते अगदीच बरोबर आहे, पण आपण ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीतरी केलं पाहिजे का, असा निंगी आणि कमळी विचार करतात. आणि त्याचमुळे कमळी, निंगी, ऋषी हे खूप मोठा प्लॅन इथे ठरवतात. कारण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती लोक कॉलेजमध्ये जातात तेव्हा अनिकाच्या तोंडून असं कमळीला समजतं की 2 दिवसानंतर ह्या कॉलेजची ट्रस्टी मी असणार आहे. मग आता त्यानंतर इकडे निंगी विचार करते, अगं कमळे, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, ही ही चिवचिवाट असं का बोलली असेल बरं, मला तर टेन्शनच येते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, तुम्ही दोघी नेमकं कशाबद्दल बोलताय, काय बोलताय. तेव्हा लगेच आता इकडे कमळी म्हणत असते, आज अनिका आली होती कॉलेजमध्ये आणि ती म्हणत होती की 2 दिवसानंतर कॉलेजची ट्रस्टी तीच असणार आहे. पण सर आम्हाला तुमची मदत हवी. तेव्हा ऋषी म्हणत असतो, काय आणि कसली मदत हवी. तेव्हा कमळी म्हणत असते, ऋषी सर एक गोष्ट मात्र नक्की आहे की इकडे ह्या सगळ्या गोष्टी मागे मला असं वाटतंय की फक्त आणि फक्त इकडे जी काही कामिनी आजी आहे तीच आहे. मग ऋषी सर माझ्या डोक्यामध्ये एक भन्नाट अशी कल्पना आहे. तेव्हा ऋषी म्हणत असतो, कोणता आणि कसला प्लॅन आहे तुझ्या डोक्यामध्ये. तेव्हा कमळी म्हणत असते, हे बघा, आता राजन सरांच्या बायकोचं, म्हणजे पहिल्या बायकोचं नाव काय आहे, गौरी. मग आपण असं सांगूया का की गौरींचा कॉलेजमध्ये फोन आला होता आणि त्या गौरी इथून जेव्हा पळून गेल्यात ना तेव्हा त्या कर्जतच्या फार्म हाऊसवरती गेल्यात म्हणून असं सांगायचं का. जर आपण हा ट्रॅप लावला, कर्जतच्या फार्म हाऊसवर त्यांना बोलवून घेतलं आणि तिथे गेल्यानंतर ही कडू आजी नक्कीच तिथे जाईल. मग आपण पोलिसांच्या मदतीने त्यांना सर्वांना तिथे घेऊन जाऊ आणि ते सगळं काही इथे पुराव्यानिशी त्या कामिनी आजीचा आपण इथे प्लॅन फ्लॉप करू. तेव्हा ऋषी म्हणत असतो, कमळे पण हे सगळं फारच रिस्की आहे. तेव्हा कमळी म्हणते, असू द्या ऋषी सर, त्यानं काय फरक पडत आहे, रिस्की असलं तरी सुद्धा त्याने काहीही फरक पडत नाही, समजलं. तेव्हा लगेच आता इकडे तो बोलत असतो, बरं ठीक आहे. मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी निंगीवरती खूपच मोठी जोखीम ऋषी आणि त्याचबरोबर इकडे आता
आपल्या कमळीने सोपवलेली असते. जेव्हा निंगी आता इकडे अन्नपूर्णाला बहाणा करून भेटायला जाते आणि भेटायला गेल्यानंतर इकडे ती म्हणत असते, अहो तुम्ही अजून इथेच काय करायला आहे? आज कॉलेजमध्ये त्या गौरी आंटीचा फोन आला होता, म्हणजे राजन सरांच्या त्या बायकोचा कॉलेजमध्ये आला होता आणि तिथे कॉलेजमध्ये फोन आल्यावर असं समजले की त्या कर्जतच्या फार्म हाऊसवरती आहेत आणि आता त्या सुखरूप आहेत. तेव्हा रागिनी म्हणते, काय काय सांगतेस तू? ह्या गोष्टी तुला कशा माहिती? तेव्हा लगेच निंगी म्हणत असते, अहो तेच तर, हो मी सांगते ते खरंच आहे. कर्जतच्या फार्म हाऊसवरती त्या सुखरूप आहेत आणि तिथे थांबलेल्या आहेत. तेव्हा लगेच आता कामिनी आणि त्याचसोबत अनिका इथे उठूनच उभ्या राहतात. त्या दोघी जणी उठून उभ्या राहिल्यानंतर आता कामिनी म्हणत असते, काय काय सांगतेस काय तू? म्हणजे तू हे सगळं काही खरं बोलतेस? तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत? तेव्हा लगेच आता कामिनी म्हणत असते, खरं खरं सांग, तू हे सगळं खरं बोलायलीस ना? तेव्हा लगेच आता निंगी म्हणत असते, आता ग बाई मला काय करायचे खोटं बोलून, आणि तुमच्यासोबत मी कशाला उगाचच खोटं बोलते? मी काही खोटं वगैरे काहीही बोलत नाही. मी तुम्हाला सांगते ते अगदी खरं आहे. तुम्हाला सांगते त्या कर्जतच्या फार्म हाऊसवरती अगदी सेफ आहेत आणि त्या तिथेच थांबलेल्या आहेत, असं सुद्धा आता इथे ती सांगू लागते. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर कामिनीचा आनंद तर गगनातच मावत नसतो. कारण ती असा विचार करू लागते, म्हणजे आईतच पाखरू पिंजऱ्यात आलेला आहे, हे तर किती छान आहे की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता कामिनी खूप मोठा डाव टाकते. ती म्हणत असते, आता काही जरी झालं तरी सुद्धा मला आता त्या कर्जतच्या फार्म हाऊसपर्यंत पोहोचलं पाहिजे, जेणेकरून 3 दिवसाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त इथे वहिनीनं दिलेलं ते जे काही चॅलेंज आहे ना, ते फक्त आणि फक्त इथे 3 दिवसाचंच राहिलं आहे. मग त्या 3 दिवसाच्या चॅलेंजमध्ये एकदा का त्या गौरीपर्यंत मी जाऊन पोहोचले आणि त्या गौरीपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर त्या गौरीचा मी अंत करणार, तिला ह्या जगातून कायमचं संपवून टाकणार, असं आता इकडे ती बोलत असते. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच कामिनी म्हणत असते, चला आता पोरींनो मी जाऊन येते कर्जतच्या फार्म हाऊसवरती. तेव्हा रागिनी म्हणत असते, आई तू पण एकटी जाणार आहेस का? काही रिस्की वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी नसणार आहेत ना? तेव्हा ती म्हणत असते, ह्या तुझ्या आईवर तुझा विश्वास नाही आहे का? तू कशाला एवढी सगळी काही काळजी करतेस, आणि एवढ्या सगळ्या गोष्टीची तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. तू आता बघच मी काय करते ते, असं म्हणून आता कामिनी जी आहे ती कर्जतच्या फार्म हाऊसवरती निघालेली असते. आता निंगीला कामिनीवरती लक्ष ठेवायला लावलेलं असतं. तर दुसऱ्या बाजूला ऋषी पोलिसांना भेटलेला असतो. ऋषी पोलिसांना भेटून त्या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सांगितलेल्या असतात. आणि सर प्लीज एक वेळा आम्हाला तुम्ही मदत करा, कारण हे खूप मोठं प्रकरण आहे. कारण अन्नपूर्णा आजी ज्या आहेत ना, त्यांनी इथे त्यांचं अन्न, पाणी, जेवण ह्या सगळ्या गोष्टी इथे सोडलेल्या आहेत आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा एकदा इथे विचार करायला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात ना त्या गोष्टीमध्ये मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, आता त्या गौरी आंटीच्या जागी मी बसते, म्हणजे तिथे त्या कर्जतच्या फार्म हाऊसवरती एक खुर्ची ठेवूया आणि साडी नेसून मी तिथे बसते. तेव्हा ऋषी म्हणत असतो, पण कमळी हे फार रिस्की आहे. तेव्हा कमळी म्हणत असते, असू द्या सर, इथे अन्नपूर्णा आजी जर बऱ्या होणार असतील तर मी ही रिस्क घ्यायला तयार आहे. तेव्हा कमळी मस्त अशी साडी नेसते, डोक्यावर पूर्ण पदर घेते आणि ती त्या चेअरवर बसलेली असते. आता ऋषी आणि त्याचबरोबर पोलिसांनी व्यवस्थित ट्रॅक लावलेला असतो. आता कामिनी जाते, ती गौरीचा चेहरा वगैरे काहीच पाहत नाही, ती पाठमोरी असते. पाठीमागे कामिनी उभी असते आणि तिने केलेल्या आत्तापर्यंत सर्व पापांची, गुन्ह्यांची ती कबुली देत असते. आता ती म्हणत असते, अगं ये गौरी, किती पळणार आहेस माझ्यापासून, शेवटी सापडलीसच ना मला. अगं जेव्हा त्या पोरीला जन्म दिला होतास तेव्हा सुद्धा अशीच पळत होतीस, तेव्हा तुला मी सोडली होती, तेव्हा मला असं वाटलं की तू मेलीस, पण मेली नाही आहेस तू, तू तर जिवंत आहेस. पण आता आता कुठे जाणार आहेस? आता तर तू सापडलीसच ना. आता बघ, आता काही जरी झालं ना तरी सुद्धा तुला सोडणार नाहीये. काही जरी झालं ना तरी सुद्धा ती सर्व प्रॉपर्टी 3 दिवसात मला माझ्या माझ्या नातीच्या म्हणजे अनिकाच्या नावावर करून घ्यायची आहे. जर तू आलीस आणि जर ती प्रॉपर्टी इथे तुझ्या पोरीच्या नावावर झाली तर मग मला हे चालणार नाहीये, आणि त्याचमुळे मी हा सगळा डाव इथे टाकलेला आहे. आणि
तू त्या डावामध्ये अडथळा आलंस तर इथे मी कशी सोडणार आहे तुला. ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात इथे होऊच देणार नाही. त्यामुळे आता तुला माझ्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. ह्या फार्म हाऊसवरती हे मोकळं रान, इथे सदच्चित पाखरू सुद्धा नाहीये इथे भिरट्या घालायला. त्यामुळे तुला आता ह्या कामिनीपासून कोणीच नाही वाचवणार. एकदा निसटून पळाली होतीस ह्या कामिनीच्या हातून, पण आता नाही पळू शकत. अगं तुझ्यासाठी काय काय केले, ह्या प्रॉपर्टीसाठी मी काय काय केले. अगं त्या माझ्या दादाला सुद्धा मी खुर्चीवर बसवलेला आहे फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी. आता तर तू काय आहेस आणि काय नाही हे तुला काही वेगळं सांगायची गरज नाहीये. तेव्हा इकडे ऋषीला फारच मोठा धक्का बसतो. ऋषीच्या हातामध्ये मोबाईल असतो. तो तिथेच एका पडद्याच्या आडून हे सगळं काही रेकॉर्ड करत असतो. पोलिसांना सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो की एवढा मोठा गुन्हा ही बाई कसा काय करू शकते. आता सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिल्यानंतर ऋषी त्याचबरोबर कमळी डोक्यावरचा पदर काढते. ऋषी समोर येतो, पोलीस सुद्धा समोर येतात आणि ते म्हणत असतात आता त्यांच्या पापांचा घडा नाही भरला, त्यांची आता इथे आम्ही तर सुटका करूच, पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पापांचा घडा भरलेला आहे. कारण तुम्ही आता जे जे काही बोललात ते सगळं ह्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं आहे. त्यामुळे तुम्हाला आता खडी फोडायला मी माझ्यासोबत घेऊन जाणारच आहे. तेव्हा इथे कामिनीला फारच मोठा धक्का बसतो आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर प्रेक्षकांनो पाहत राहा.